प्रकाश वानखेडे, लेखाधिकारी, शिक्षण विभाग, अमरावती। आज मी आपल्याला वेतन, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील वेतन या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। वेतनावर परिणाम करणारे घटक कोणते या विषयावर आपण सविस्तर माहिती बघू। तर या वेतनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये सर्वात प्रथम येणारा घटक म्हणजे कर्मचाऱ्यांची प्रथम नियुक्ती। जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याची, अधिकाऱ्याची प्रथम नियुक्ती शासकीय सेवेत होते त्यावेळी आपण त्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या नियम 10 अंतर्गत करत असतो। हा नियम 10 काय आहे? या 10 मध्ये असं व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या पदास उच्चतर वेतन निर्देशित केलेले नसेल तर, एखाद्या पदास उच्चतर वेतन निर्देशित केलेले नसेल तर किमान वेतनावर त्याच्या कर्मचाऱ्याची जेव्हा प्रथम नियुक्ती होते तेव्हा त्यांची वेतन म्हणजेच त्याला वेतन श्रेणीच्या किमान वेतनाच्या टप्प्यावर त्याची वेतन निश्चिती करावी असं आपल्याला अभिप्रेत आहे। मग यानंतरचा नियम येतो तो नियम 11। या नियम 11 मध्ये विविध कारणास्तव वेतनामध्ये परिणाम केला जातो। त्याचे 5 पोटभाग आहेत। 5 पोटभागामधला पहिला पोटभाग म्हणजे 11.1। जेव्हा तुमची पदोन्नती होते किंवा तुमच्या अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्यामध्ये निश्चितपणे वाढ होते तेव्हा 11.1 नुसार आपली वेतन निश्चिती केल्या जाते। आणि या नियमाच्या अंतर्गत वेतन निश्चिती करताना आपण कर्मचाऱ्याच्या आहरित करीत असलेल्या वेतनामध्ये जुन्याच वेतन श्रेणीतील एक वेतन वाढ देऊन पदोन्नतीच्या पदाच्या वेतन श्रेणीतील किमान वेतनापेक्षा कमी असेल तर किमान वेतनावर, नसेल तर पुढील टप्प्यावर त्याची वेतन निश्चिती करतो। हा झाला 11.1। यानंतरचा नियम येतो 11.2। 11.2 हा 2 प्रकारे आपल्याला लागू होतो। एक तर शिक्षकी संवर्गातली जी मंडळी आहे, मग ITI इन्स्ट्रक्टर असतील, पॉलिटेक्निक मध्ये असतील, ज्युनियर कॉलेजचे असतील किंवा मग माध्यमिक वगैरे शाळेतले असतील, तर या शिक्षकीय संवर्गाला 12 वर्षानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ चट्टोपाध्यायांनी लागू केलेला आहे। त्या समितीच्या शिफारशीनुसार त्यांना जेव्हा 12 वर्षी सेवा पूर्ण केलेली असते आणि ते अटी व शर्तीची पूर्तता पूर्ण केल्यानंतर त्यांना त्याच्या निकटच्या 12 वर्षाच्या वेतन श्रेणीमध्ये त्यांची वेतन निश्चिती करायची असते। आणि मग आपण जेव्हा ती वेतन निश्चिती करतो तेव्हा त्यांना आहरित करीत असलेल्या वेतनाच्या पुढचा टप्पा म्हणून आपण पुढच्या नवीन वेतन श्रेणीमध्ये त्यांची वेतन निश्चिती करतो। प्रथमतः समान टप्पा, नसेल तर पुढचा टप्पा, अशा पद्धतीने आपण त्याची 11.2 नुसार वेतन निश्चिती करतो। हाच नियम जेव्हा जेव्हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये बदल होतो, एखाद्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ वेतन श्रेणीच्या अनुषंगाने दुसरी वेतन श्रेणी लागू केल्या जाते तेव्हा सुद्धा आपण 11.2 च्या नुसारच कर्मचाऱ्यांच्या वेतनाची वेतन निश्चिती करत असतो। नंतरचा नियम येतो 11.3। हा 11.3 चा नियम जो आहे, हा नियम म्हणजे एखाद्या पदाला त्याच्या वेतनाला संरक्षण देऊन वेतन निश्चिती करणे। मग त्या कर्मचाऱ्याचं जे वेतन असेल, मोठ्या वेतनातून छोट्या वेतनात त्याला आणायचं असेल तर अशा वेळेला त्याला ज्या वेतन श्रेणीमध्ये समायोजित करायचं आहे त्या वेतन श्रेणीच्या कमाल वेतनापेक्षा जादा वेतनावर त्याची वेतन निश्चिती करता येत नाही। म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत त्याला त्या कमाल वेतनावर वेतन निश्चिती करायची आहे आणि जर त्याचं वेतन त्याच्यापेक्षा जास्त येत असेल तर त्याला वैयक्तिक वेतन म्हणून वेतन देऊन त्याची वेतन निश्चिती करायची आहे। या नियमामध्ये त्याला वेतन संरक्षित केलं जाते। त्याच्यानंतरचा नियम येतो 11.4। 11.4 मध्ये आपण काय करतो? 11.4 हा निवड श्रेणीच्या प्रकरणामध्ये लागू होतो। हा विशेषतः शिक्षकीय संवर्गासाठी लागू झालेला नियम आहे। मग या संवर्गामध्ये काही विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या लोकांना हा दिला जात असल्यामुळे शासनाने थोडं उदारीकरणाचा नियम ठेवलेला असल्यामुळे आहे आणि त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्याला जेव्हा निवड श्रेणीचा लाभ मंजूर केला जातो तेव्हा इथे मात्र फक्त पुढचा टप्पा आपण वरच्या श्रेणीमध्ये देतो, वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये समान देतो, नसेल तर पुढचा देतो, निवड श्रेणीमध्ये फक्त पुढचा देतो। याच नियम 11.4 चा एक दुसरा भाग आहे पोट नियम परिच्छेद 2 मध्ये। तो नियम जो आहे तो आता सध्या शासन स्तरावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबला जात आहे। बरीच मंडळी आपली सेवा सोडून दुसऱ्या नोकरीला जातात, मोठ्या पदावरून छोट्या पदावर जातात।
मग अशा वेळेला जेव्हा तो व्यक्ती स्वतःच्या विनंतीने 11(3) मध्ये प्रशासकीय कारणास्तव गेलेला होता, इथे स्वतःच्या विनंतीने जेव्हा तो कर्मचारी एका खात्यातून दुसऱ्या खात्यात कमी वेतनाच्या पदावर जातो, तेव्हा त्याला वेतन निश्चिती करताना 11(4) चा लाभ दिला जातो. आणि असा लाभ देताना आपण त्याची वेतन निश्चिती जणू काही तो याच पदावर याच वेतन श्रेणीत इकडे जेवढी सेवा केली होती तेवढीच सेवा केली असं गृहीत धरून तेवढ्या आहारीत केलेल्या वेतनवाढी या नवीन वेतन श्रेणीमध्ये त्याला मंजूर केल्या जातात आणि त्यानुसार त्याची वेतन निश्चिती केल्या जाते. 11(5) हा संवर्ग बाह्य पदावर जेव्हा तुम्हाला वेतन निश्चिती केल्या जाते आणि मग त्या अनुषंगाने तुम्हाला जर लाभ मंजूर झालेला असेल तर अशा वेळेला जणू काही त्याला मूळ पदावरच हे सर्व लाभ देय झाला असं गृहीत धरून आपण त्याची वेतन निश्चिती करतो. याच्याही पुढे जाऊ दुसरे नियम असे आहेत. नियम 12. आता नियम 12 हा केव्हा लागतो? जेव्हा कर्मचाऱ्याची पदावनती होते. पदावनती म्हणजेच रिव्हर्शन. लहान पदावरून मोठ्या पदावर जेव्हा जातो त्याच्या संवर्गातील आणि मग तिथून काही कारणास्तव त्याला पुन्हा वापस पाठवले जाते, तर अशा वेळेला नियम 12च्या अंतर्गत त्याची वेतन निश्चिती केली जाते. अशा वेळेला वेतन निश्चिती करताना जणू काही त्याला वरिष्ठ पदाला पदोन्नती मिळालीच नव्हती असं गृहीत धरून मूळ पदावरूनच त्यांची वेतन निश्चिती केली जाते. आपण या नियमाच्या अंतर्गत अशा प्रकारे वेतन निश्चिती करतो. नियम 12च्या नंतरचा नियम आहे नियम 14. खंड पडून पुनर्नियुक्ती. जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या सेवेमध्ये खंड पडला असेल आणि त्याला पुन्हा ऑर्डर दिली असेल, जसे 3 महिने 6 महिने 11 महिन्याच्या काही आदेश शासन देत असतात, तर अशा प्रकरणामध्ये तो जणू काही नवीन कर्मचारी आहे असं गृहीत धरून आपण त्याची वेतन निश्चिती करत असतो. त्याला मागच्या कुठल्याही वेतनाचा वेतनवाढीचा त्याला लाभ मिळत नाही. याच्याही नंतर परिणाम करणारे काही घटक म्हणजे तुमचा शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणारा कालबद्ध पदोन्नतीचा लाभ असेल, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ असेल, आश्वासित प्रगती योजना 2चा लाभ असेल, एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ असेल किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये पदस्थापना झाल्यानंतर मिळणारा एक स्तरचा लाभ असेल. या सर्व प्रकरणामध्ये सुद्धा आपण कर्मचाऱ्यांना 11(1)च्या तरतुदीचा लाभ देतो. 11(1)च्या तरतुदीमध्ये म्हणजेच जणू काही त्याची पदोन्नती झाली आहे, त्याच्या अधिकार कर्तव्यात जबाबदाऱ्या वाढ झालेली आहे असं गृहीत धरून आपण त्याच्या वेतन निश्चितीला एका वेतनवाढीचा लाभ देऊन पदोन्नतीच्या पदाच्या वेतन श्रेणीच्या पुढच्या टप्प्यावर आपण त्याची वेतन निश्चिती करतो. आता शासकीय सेवेमध्ये 2 प्रकारची पदं आहेत. काही पदांना पदोन्नतीचा संवर्ग आहे, काही पदांना पदोन्नतीचा संवर्ग नाही. त्याला एकाकी पद म्हणतो. जसं ड्रायव्हर हा एकाकी पद आहे, शिपाई हा पदोन्नतीच्या पदाचा पद आहे. मग आपण अशा लोकांना कालबद्ध पदोन्नतीचा एक स्तरचा लाभ देताना तो व्यक्ती ज्या पद्धतीनं त्याचं पुढचं वेतन आहरित करू शकला असता तीच पद्धत आपण इथे त्यांना लागू करतो. मग त्या कालबद्धमध्ये पदोन्नतीचा विषय घेतो. तर एकाकी पद असेल तर एकाकी पदाला 6/11/84च्या शासन निर्णयानुसार जी यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये कुठल्या वेतन श्रेणीला कुठली वेतन श्रेणी लागू करायची आपण याचा आधार घेऊन या मंडळीला त्या वेतन श्रेणीच्या अनुषंगाने लाभ देतो. तर सुधारित आयोगामध्ये याच प्रकरणामध्ये नियम 14(2) आणि 14(3) असा वेगळा केलेला आहे. मग 14(2)च्या तरतुदीनुसार जर तो कर्मचारी कालबद्धच्या अनुषंगाने आश्वासितच्या अनुषंगाने जर लाभ म्हणून तो घेत असेल तर आपण त्याला 14(2) मध्ये एक वेतनवाढ देतो आणि त्याच्या पदोन्नतीच्या पदाचा ग्रेड लागू करतो. तेच 14(3) मध्ये एकाकी जर पद असेल तर त्याला आपण अतिरिक्त ग्रेड पे देतो आणि वेतन निश्चिती करतो. आता अशा प्रकारच्या वेतन निश्चित्या तुम्हाला या विविध प्रकारे करायच्या असतात. 6/11/84चा एक शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला एक कर्मचाऱ्यांना विकल्प देऊन वेतन निश्चिती करण्याची तरतूद केलेली आहे. मग या शासन निर्णयाच्या अनुषंगाने विकल्पाच्या आधारे जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याची आपण वेतन निश्चिती करतो तेव्हा त्याची वेतन निश्चिती करताना ज्या दिवशीला त्याला हा लाभ देय झालेला असेल, मग पदोन्नतीचा असो की कालबद्धचा असो,
त्यावेळेला आपण त्याला 11/2 नुसार वेतननिश्चिती करायची असते आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या वेतनवाढीच्या दिनांकाला वेतननिश्चिती करण्याचा विकल्प दिलेला आहे त्या दिनांकाला त्याची अनुषंगिक वेतनवाढ मंजूर केल्यावर पदोन्नतीच्या अनुषंगाची वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करायची असते। अशा प्रकारे हे विविध घटक त्या कर्मचाऱ्याच्या वेतन निश्चित्यावर वेतनावर वेळोवेळी परिणाम करत असतात आणि आपल्यामध्ये नेहमी या वेतन निश्चित्या करताना संभ्रम तयार होतो। हा संभ्रम निकाली काढण्याकरता किंवा या असा संभ्रम होऊ नये म्हणून हा आपणाला एक मार्गदर्शक व्हावा म्हणून हा एक आमचा उपक्रम आहे।